मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी कर्मचारी पेन्शन योजना EPS 1995 बद्दल घेऊन आलेलो आहे। बातमी आहे कर्मचारी पेन्शन योजना EPS 1995 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा, लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। मित्रांनो, काय आहे ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, भारत सरकारने कर्मचारी पेन्शन योजना EPS 1995 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत। ज्या कर्मचाऱ्यांनी 6 महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवा दिली आहे त्यांना एक्झिट बेनिफिट प्रदान करणे हा या दुरुस्ती मागचा उद्देश आहे। या उपक्रमाचा दरवर्षी 7 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। 6 महिन्यापेक्षा कमी सेवा असलेल्या सदस्यांसाठी लाभ। मित्रांनो, आतापर्यंत 6 महिन्यापेक्षा कमी सेवा असलेले सदस्य पैसे काढण्याच्या लाभासाठी पात्र नव्हते। त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे दावे फेटाळण्यात आले असून त्यांना कोणताही लाभ मिळाला नाही। या दुरुस्तीनंतर 6 महिन्यापेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना पैसे काढण्याचे फायदे मिळू शकतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल। टेबल D मध्ये दुरुस्ती। सरकारने तक्ता D मध्ये देखील सुधारणा केली आहे, ज्याद्वारे आता प्रत्येक पूर्ण झालेल्या सेवेचा महिना विचारात घेऊन पैसे काढण्याचा लाभ मोजला जाईल। यापूर्वी सदस्य 6 महिने आणि त्याहून अधिक अंशदायी सेवा पूर्ण केल्यानंतरच निर्गमन लाभासाठी पात्र होते। आता सेवेच्या प्रत्येक महिन्यासाठी पैसे काढण्याचे फायदे मोजले जातील, ज्यामुळे सदस्यांना अधिक फायदे मिळतील। उदाहरणार्थ, पूर्वी 2 वर्षे आणि 5 महिन्याच्या सेवेसाठी 29,850 रुपये काढण्याचा लाभ उपलब्ध होता, तर आता सुधारित तक्त्या D नुसार पैसे काढण्याचा लाभ रुपये 36,000 रुपये असेल। मित्रांनो, 2023-24 या आर्थिक वर्षात 30 लाखाहून अधिक पैसे काढण्याच्या लाभाचे दावे निकाली काढण्यात आले। या कालावधीत 6 महिन्यापेक्षा अधिक अंशदायी सेवेमुळे अंदाजे 7 लाख दावे नाकारण्यात आले। नवीन सुधारणांनुसार असे सर्व कर्मचारी ज्यांचे वय 14 जून 2024 पर्यंत 58 वर्ष पूर्ण झाली नाहीत ते एक्झिट बेनिफिटसाठी पात्र असतील। कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानासाठी योग्य लाभ देणे आणि त्यांच्या तक्रारीचे निराकरण करणे हा या सुधारणांच्या मागचा मुख्य उद्देश आहे। सरकारने हे सुनिश्चित केले आहे की पैसे काढण्याच्या फायद्याची रक्कम सेवा पूर्ण केलेल्या महिन्यावर आणि ज्या वेतनावर योगदान मिळाले आहे त्यावर आधारित असेल। कर्मचारी पेन्शन योजनेत करण्यात आलेल्या या सुधारणामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। हे पाऊल केवळ त्यांच्या आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करत नाही, तर त्यांना त्यांच्या योगदानाचे योग्य लाभ मिळण्यास मदत करेल। तर मित्रांनो, कशी वाटली ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।